नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातम्या पाहूयात विस्ताराने. बातमी पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. तानसा नदीमध्ये 5 जण गाडीसह वाहून गेलेले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 3 जण वाचले आहेत, मात्र 1 जण अद्याप बेपत्ता आहे. तानसा धरणाच्या खाली पार्टीसाठी आलेले 5 जण हे गाडीसह नदीमध्ये वाहून गेले. यामध्ये 3 जणांनी बाहेर उड्या मारल्याने ते बचावले, मात्र 2 जण गाडीतच अडकले होते. यापैकी एकाचा मृतदेह आढळून आलेला आहे. गावकऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे, मात्र 1 जण अद्यापही बेपत्ता आहे. तानसा धरणाचे स्वयंचलित 24 दरवाजे उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विनायक, खूप धक्कादायक घटना आहे. खरं तर तानसा नदीमध्ये 5 जण वाहून गेलेत, पैकी एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. काय अधिकची माहिती आहे? हो जान्हवी, काल दुपारच्या सुमारास मुंबईवरून तानसा धरणाच्या अभयारण्यात 5 जण पार्टी करण्यासाठी आले होते. गेट नंबर 1 या ठिकाणी हे गाडीत बसूनच पार्टी करत होते, परंतु दुपारी 4:30च्या सुमारास धरणाचे 24 जे दरवाजे आहेत स्वयंचलित ते खुले झाल्याने याचा विसर्ग जो आहे तो नदी पात्रात मोठ्या प्रमाणात आला होता. या प्रवाहात जी गाडी जी आहे ती गाडी वाहून गेले, याच्यामध्ये 3 जणांनी उड्या मारून आपला जीव वाचवलेला होता, तर 2 जण गाडीत अडकूनच गाडी वाहत गेली नदी पात्रात. त्यामध्ये एकाचा मृतदेह जो आहे तो ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आलाय, तर दुसऱ्याचा मृतदेह जो आहे तो अद्याप सापडलेला नाही. याचं शोध कार्य जे आहे ते प्रशासन घेत आहे. जान्हवी. जी, धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.